कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पालिका प्रशासनानं पुन्हा एकदा कारवाईची मोहीम हाती घेतली असून अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यासह तोंडी सूचनाही देण्यात येत आहे। गुदमरलेल्या रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही मोहीम निश्चितच स्वागतार्ह असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे। मात्र ही कारवाई केवळ हातगाडी चालक, छोटे व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांपुरतीच मर्यादित राहणार का, असा सवालही उपस्थित केला जात आहे। शहरातील काही धनदांडगे, व्हाईट कॉलर व्यावसायिक तसेच राजकीय वरदहस्त लाभलेल्या व्यक्तींनी केलेल्या अतिक्रमणांमुळेही वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। अशा अतिक्रमणांवरही पालिका प्रशासनानं समान निकषांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। काही महिन्यांपूर्वी मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या नेतृत्वाखाली पालिकेनं शहरभर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती। या मोहिमेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तसेच प्रशासनाकडून लाखो रुपयांचा खर्चही करण्यात आला होता। कारवाईनंतर अतिक्रमण पुन्हा होऊ नये यासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते। मात्र काही दिवसांनंतर या समित्या निष्क्रिय झाल्याचं चित्र दिसून आलं आणि शहरातील परिस्थिती पुन्हा पूर्ववत झाली। आजही शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये दुकानांसमोरील शेड, पाल, गळ्यांच्या पुढील वाढीव बांधकामे तसेच इतर स्वरूपातील अतिक्रमणांमुळे वाहतुकीचे अडथळे निर्माण होत आहेत। नागरिकांना रस्त्यांवरून वावरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे। पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम स्वागतार्ह असली तरी ती सरसकट आणि कोणताही दुजाभाव न करता राबविणे आवश्यक असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत। नियम सर्वांसाठी समान असावेत आणि प्रभावशाली व्यक्तींवरही तितक्याच कठोरतेनं कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे। दरम्यान मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी संबंधित अतिक्रमणधारकांनी स्वखर्चानं अतिक्रमणे तातडीनं हटवावीत, अन्यथा पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। कोपरगाव शहरामध्ये विविध रस्त्यावरती जे हातगाडीवाले, टपरीवाले, त्याचप्रमाणे जे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत, या व्यावसायिकांच्यावरती आपण नोटिसा बजावलेल्या आहेत आणि आपण नोटिसा बजावल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई घेणार आहोत। आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या जे व्यवसायामधले जे अतिरिक्त काही बांधकाम असेल किंवा या ठिकाणी शेड असेल किंवा बसण्याची व्यवस्था केलेली असेल, ते सर्व आपण नगरपालिकेने नोटीस देण्यापूर्वी काढून घेऊन नगर परिषदेस सहकार्य करायचे। इतर नगर परिषद कारवाई करून सर्व साहित्य जप्त करेल याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी। तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स, अधिक मास सर्वांसाठी खास। धोंड्याच्या महिन्यात चांदीची खास खरेदी। चांदीची खरेदी म्हणजे शुभतेची सुरुवात। पूजा, भेटवस्तू किंवा घरातील खास प्रसंगांसाठी आकर्षक चांदीच्या वस्तूंची खास रेंज उपलब्ध। आकर्षक डिझाईन्स, आकर्षक फिनिशिंग, विश्वासाची परंपरा आणि दर्जेदार गुणवत्ता। या अधिक मासात आपल्या लाडक्या जावयाला द्या रुपेरी वाण। तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स, गुरुद्वारा रोड, कोपरगाव। आजच भेट द्या आणि शुभ खरेदीचा आनंद घ्या।